नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की भगवंताला प्रार्थना कशी करावी। चला तर पाहूया प्रार्थना कशी करावी आणि तिचं महत्त्व काय आहे। प्रार्थना हे एक असं माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण भगवंताशी जोडले जातो आणि त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करतो। ही शक्तीच आपल्याला जीवनातल्या कठीण प्रसंगात सावरण्याची ताकद देते। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्यात विनम्रता निर्माण होते, जी आपल्या आत्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे। प्रार्थना कशी करावी? फक्त तोंडाने प्रार्थना करणं महत्त्वाचं नाही, तर मन, भाव आणि समजून प्रार्थना करणं अधिक प्रभावी ठरतं। प्रार्थनेच्या वेळी तुमचं संपूर्ण लक्ष भगवंतावर आणि प्रार्थनेवर केंद्रित असावं। प्रार्थना निष्ठेने आणि शुद्ध मनाने केली गेली पाहिजे। प्रार्थना करताना लक्षात ठेवा, ती स्वार्थासाठी किंवा इतरांचा उपकार करण्यासाठी नसावी। प्रार्थना ही आत्मशांती आणि अंतर्मनाची निर्मळता यासाठी असावी। नियमित प्रार्थना ही उत्तम सवय आहे आणि ती उत्साहाने, मनापासून केली पाहिजे। प्रार्थना केव्हा करावी? प्रार्थना ही विशेष कारणासाठी असते। समजा एखादं कठीण कार्य तुम्हाला पार पाडायचं आहे, तर अशी कल्पना करा की भगवंत तुमच्या समोर आहेत आणि त्यांच्याकडून त्या कार्यासाठी शक्ती मागा। काही प्रार्थना उदाहरणे: दररोज सकाळी उठल्यावर प्रार्थना करा, हे भगवंत, माझ्या मन, वाणी आणि कायाद्वारे मी कोणत्याही जीवाला त्रास दिला असेल तर मला क्षमा करा। प्रार्थना आणि क्षमायाचना: जर आपण कोणाला त्रास दिला असेल, जाणून किंवा नकळत, तर त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील दिव्य आत्म्याशी क्षमायाचना करा। हे प्रभू, माझ्या वर्तनामुळे मी त्रास दिला, मी मनापासून पश्चाताप करतो। मला माफ करा आणि अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी मला बळ द्या। ही प्रार्थना इतक्या तीव्रतेने असावी की ज्या प्रमाणात त्रास दिला गेला आहे, त्या प्रमाणात तुम्ही पश्चाताप करता आहात। दैनंदिन जीवनात प्रार्थना: दररोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसात केलेल्या चुका आठवा आणि भगवंताकडे क्षमा मागा। नियमित प्रार्थना केल्याने लहान चुका नष्ट होतील आणि मोठ्या चुका टळायला लागतील। प्रार्थना केव्हा करावी? जेव्हा मनात अपराध भाव असतो तेव्हा प्रार्थना सकारात्मक भावनेने करा। शांत वातावरणात, ध्यानस्थ स्थितीत, ज्या देवाला तुम्ही मानता त्यांचं स्मरण करत प्रार्थना करा। कोणी त्रास देत असेल तेव्हा त्या व्यक्तीचा तिरस्कार न करता त्याच्या अंतर्मनातील आत्म्यासाठी प्रार्थना करा। हे भगवंत, त्यांना चांगलं ज्ञान मिळो आणि ते स्वतःच्या चुका ओळखून सुधारतील। मृत्यूच्या वेळची प्रार्थना: मृत्यूच्या अंतिम क्षणांमध्ये देखील प्रार्थना उपयोगी पडते। हे प्रभू, मला या नाशवंत जगातलं काही नकोय, माझी इच्छा फक्त मोक्षाची आहे। कृपया माझ्या शेवटच्या क्षणाला माझ्या सोबत राहा। प्रार्थनेचा उद्देश: आत्मिक प्रगतीसाठी प्रार्थना करा। जसं कर्म कमी होतात तसं आत्मा अधिक शुद्ध होतो। प्रार्थना ही यंत्रवत न करता भावनेने आणि श्रद्धेने करा। शेवटी, प्रार्थना आपल्याला शांती, स्पष्टता आणि समाधान देते। जेव्हा तुम्ही चिंतातूर असता, गोंधळलेले असता किंवा निर्णय घ्यायला कठीण वाटतं, तेव्हा फक्त डोळे मिटा आणि भगवंताला साथ घाला। तुम्हाला मार्ग सापडेल, आशा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल। जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। तुमच्या एका पाठिंब्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते। धन्यवाद।